नात्यातनं कधी कधी इतकी शांतता असते की आपल्याला वाटायला लागतं की आपली गरजच नाहीये या नात्यामध्ये. जोडीदाराला आपली अजिबात गरज नाहीये. आणि ही जी भावना आहे की आपली गरज नाहीये, ही खूप त्रासदायक आहे. ती सतत आपल्याला टोचते, आपल्याला बोचते. आपल्याला ही भावना खरं तर नको असते, पण तरीही भावना येते. का बरं येते ही भावना? यामागे नेमकं काय कारण आहे? आणि ही भावना कमीत कमी यावी यासाठी आपल्याला काही करता येईल का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नात्याविषयी आपण या सिरीजमध्ये अधिक माहिती करून घेतो आहोत. नातं फुलवण्यासाठी सगळी माहिती या व्हिडिओजमध्ये असणार आहे. मानसशास्त्र सांगतं की मेंदूच्या काही गरजा आहेत. पहिली गरज आहे की मी महत्वाचा आहे. दुसरी गरज आहे माझी दखल घेतली पाहिजे. तिसरी गरज आहे इमोशनली आय एम नीडेड. भावनिक दृष्ट्या मी गरजेची आहे ही भावना. आता या तिन्ही गरजा ज्या आहेत त्यापैकी एकही गरज जर नीट पूर्ण झाली नाही तर आपला मेंदू सांगतो की तू गरजेची नाहीयेस, तू आवश्यक नाहीयेस, या नात्यामध्येच तू आवश्यक नाहीयेस. ही गरज पूर्ण न होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्याला कामाचं, आपल्याबद्दल कोणीही ऍप्रिशिएट न करणं. आपल्याला आपली दखल न घेणं, आपलं कौतुक न करणं. कौतुक म्हणजे वा वा खूप छान छान असं नाहीये, पण केलं आहे आणि मला त्याची जाणीव आहे, हे जे ऍप्रिसिएशन आहे ते जर का नात्यामध्ये आपल्या जोडीदाराकडनं आपल्याला येत नसेल तर आपली गरज नाहीये ही जी भावना आहे ना, ही डॉमिनंट होत राहते. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की वागताना आपली खूप चिडचिड होतीये, किंवा जोडीदारापैकी एखादा जोडीदार एकदम शांत बसून गेलाय, ते काहीच रिॲक्ट करत नाही, काहीच बोलत नाही, ज्याला आपण इमोशनल डिस्टन्सिंग म्हणतो, असं काहीतरी होत आहे. किंवा बोलताना बोललं पण जातंय की आता तुम्हाला ना माझी गरजच राहिलेली नाही. हे सगळं जे होतंय ना, ते या ज्या भावनिक गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीयेत. आपल्या मेंदूच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत नसल्यामुळे हे होत आहे. असं जर होत असेल आपल्या नात्यामध्ये, आपली चिडचिड होत असेल किंवा जोडीदाराची होत असेल, तर आपल्याला काही उपाय करावे लागतील. सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपण ऍप्रिशिएट करूया. समोरच्यानी जर काही केलेलं असेल तर ते चांगलं म्हणूया, दखल घेऊया त्याची. बरं, फक्त शब्दातनं नकोय बरं काही दखल, ही वर्तनात देखील आली पाहिजे. एखादी वस्तू आपल्या बायकोने केली आहे किंवा नवऱ्याने काही वेगळं केलं असेल किंवा रुटीन मधलंच केलं असेल तर ते आपण बोलून दाखवूया ना. आपल्या वागण्यातनं येऊ द्या की येस हे खूप छान केलंय आज. ही जी आपण दखल घेतो, ऍप्रिशिएट करतो ना, त्यातनं समोरच्याला असं वाटतं की हो माझी खरंच गरज आहे. दुसरं, जेव्हा जेव्हा निर्णय घेणार असू आपण त्यावेळेला दोघांनी मिळून निर्णय घ्यावेत. अगदी छोटे छोटे रोजचे जरी असले तरी आपण आपल्या जोडीदाराला विचारलं, त्यात सामील करून घेतलं तर गरजेचे आहोत ही जी भावना आहे ही त्याच्यामध्ये प्रबळ होत जाते. म्हणजे बाजारात जायचंय, सामान आणायचंय, घरातलं काही वस्तू इकडचे तिकडे हलवायचे, आपण विचारूया ना. निर्णय घेताना विचारायला काय हरकत आहे? विचारलं म्हणजे समोरच्यानी जे सांगितलं तेच करायला पाहिजे असं अजिबातच नाही. तिसरं जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे जेव्हा जोडीदार आपल्याला काहीतरी सांगत असेल त्यावेळेला आपण ते ऐकून घेऊया. समजून घेण्यासाठी, उत्तर देण्यासाठी ऐकूया नको, है ना. हे बेसिक आपण कम्युनिकेशन मधलं जर पाळलं तर समोरच्याला वाटतं की हो माझी गरज आहे. चौथं आपण जे करू शकतो ते वर्तनाचं आहे. आपले काही डेली रिच्युअल्स आपल्याला बनवता येतील का? म्हणजे पायी फिरायला सोबत जाणं, संध्याकाळचं, रात्रीचं 5 मिनिटं, 10 मिनिटं, जे काही जेवढं शक्य असेल तेवढं. पण रोज एक रात्री झोपायच्या आधी एक 10 मिनिटं गप्पा मारू शकतो का? काहीही रिच्युअल्स आपण, आपल्याला जे सोयीस्कर वाटतात असे काही आपण डेली रिच्युअल्स ठरवू शकतो का? आणि ते जर केले ना रोजच्या रोज तर आपल्या लक्षात येईल की ही जी भावना आहे की आपण गरजेचे नाही आहोत ती हळूहळू कमी व्हायला लागेल आणि आपलं नातं अधिक सुखद, आनंदी व्हायला लागेल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.